नमस्कार मित्रांनो, मी शरद हटवार स्वागत करतो तुमचे पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलला। तर मित्रांनो, आज आम्ही चाललोय इथं जवळ गाव आहे आमच्या घरापासून, तिथं फिरायला चाललोय आणि आम्ही दोघेच चाललोय, सायकलनी चाललोय। माझा कॅमेरामॅन उझबेकिस्तानचा आहे आणि आम्ही दोघे पण फिरायला चाललोय ह्या वीकेंडला। म्हणजे आज आणि उद्या आम्हाला सुट्टी आहे, तर आम्ही असं प्लॅन केलंय की तुम्हाला जेवढ्या जास्त गोष्टी दाखवता येतील तेवढ्या जास्त गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न करतो। मेन म्हणजे फर्स्ट आम्ही शॉपिंग मॉलला जाणार आणि नंतर जवळच तिथं रेल्वे स्टेशन आहे, तर ट्रेन वगैरे सर्व दाखवण्याचा प्रयत्न करतो। जेवढ्या जास्त गोष्टी दाखवायच्या शक्य होतील तेवढ्या जास्त गोष्टी दाखवायचा प्रयत्न करतो। आता इथं वेदरमध्ये सध्या रेनी सीझन सुरू झाला आहे आणि आताच पाऊस सुरू झाला होता, पण सध्या ऊन निघाले आहे, त्यामुळे आम्ही निघालोय। आय होप आम्हाला ज्यापर्यंत पाऊस सुरू होणार नाही आणि सर्व गोष्टी आम्ही प्रॉपरली दाखवू शकणार। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आजचा व्हिडिओ खरंच खूप मजेदार होणार आहे, कारण आम्ही सायकलनी चाललोय। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, आम्ही आता निघालोय आणि खूप हवा तर खूप सुरू आहे, तरी चाललोय आम्ही आता। आणि हा आपला मित्र आहे उझबेकिस्तानवाला, डिओर से हाय। हेलो। हा मित्र याला हा बोलतोय मला व्हिडिओमध्ये, म्हणजे त्याला असं वाटतंय की कसं काय, म्हणजे काय बोलायचं वगैरे वगैरे, त्यामुळे तो थोडा शाय फील करतोय। पण काही नाही, आता आम्ही दोघे पण चाललोय आणि बघूया आता काय, अर्ध्या तासाचा रस्ता आहे, सायकलनी चाललोय आणि वातावरण चांगलं झालंय सध्या, तरी चांगलं आहे, पण जरी ऊन असली तरी खूप थंडी वाजत आहे, म्हणून त्यामुळे आम्ही दोघांनी पण जॅकेट घेतले आणि चाललोय। तर आता एक गाव आहे जवळच, तर बघूया, तो गाव दाखवतो तुम्हाला आणि नंतर मग आपण शॉपिंगवाला व्हिडिओ तिथं बनवूया, दुसऱ्या गावात बनवूया। तर मित्रांनो, आम्ही आता ह्या पहिल्या गावात आलोय आणि आता इथं फाटक पडलंय, आता ट्रेन येईल, बघू शकता तुम्ही। आता इथली ट्रेन बघा। तुम्हाला मगाशी सांगितलं त्याप्रमाणे हा पहिला गाव आलाय। आता आपलं हा गाव क्रॉस करून आता आपल्याला दुसऱ्या गावात जायचं आहे। आता बघू शकता तुम्ही, डेन्मार्क मधले घर बघा कसं काय आहे, आणि हा छोटासा गाव आहे, यात तर जास्त काही आहे नाही दाखवायला, पण तुम्ही बघा आता स्ट्रीट व्ह्यू एन्जॉय करा। असं आहे, वातावरण तर झालंय बरं पूर्ण पावसाचं, पण तरी बघूया, 10-15 मिनिट तरी आम्हाला लागतील तिथं जायला। हा एक छोटंसं गाव आहे, पण बऱ्यापैकी वेल मेंटेन आहे, जसं आपल्या इंडियामधल्या गावापेक्षा बघितलं तर रस्ते वगैरे आणि स्ट्रीट लाईट वगैरे तुम्ही बघू शकता। तर आता आपण डायरेक्ट हायवेला गेल्यावर तुम्हाला दाखवतो इथला हायवे कसं काय असतं। तर मित्रांनो, आपण हे बघू शकता बोर्ड, बायस्ट्रप या रोडनी आलोय आणि आता हे हायवेला चाललोय आपण, आणि दिसतंय टिंगलेव 4 किलोमीटर, तर आपल्याला ह्या रोडनी जायचंय। आणि हे बघा, हायवेच्या साईडला सायकलसाठी सेपरेट लेन असते, तर आपण ह्या लेननी आता डायरेक्ट सरळ त्या टिंगलेवला जाऊ। तर मित्रांनो, आपण फायनली आलोय टिंगलेवला आणि आम्ही आता सायकल इथं पार्क केल्या आणि ह्या शॉपचं नाव आहे 365। तर आपण ह्या शॉपमध्ये आज जाणार आहोत। तर मित्रांनो, हे बघा, इथून सर्वात आधी ट्रॉली घ्यायची आणि आपल्याला ट्रॉली घ्यायची असेल तर कॉईन लागतं, इथं कॉईन टाकावं लागतं। इथं कॉईन टाकलं की हे इथून ओपन होतं आहे। आता हे असं ओपन होत नाही, कॉईन टाकल्यावर ओपन होतं आहे आणि आपण ट्रॉली घेऊन मग आतमध्ये जाऊ शकतो। आणि हे जनरली बाहेर ज्या गोष्टी असतात त्या सध्या ऑफरवर असतात, तर तुम्ही बघू शकता हे फ्रीजर बॅग्स आहे, हे बॅगमध्ये फ्रूट्स वगैरे टाकायचे आणि आपण फ्रीजमध्ये ठेवू शकतो। आणि हे टॉयलेट पेपर वगैरे सर्व गोष्टी इथं आहेत आणि ह्या गोष्टींवर सध्या ऑफर सुरू आहे। पोटॅटो आहे इथं आणि गाजर आहे आणि बीन्स आहेत इथं, आणि इकडे हे बनाना आहे
आणि हे सगळे फ्रूट्स आहे. यांच्यावर सध्या ऑफर असले की ते म्हणजे लवकर विकले पाहिजे म्हणून बाहेर ठेवतात. फोटो नाही आपण आता आलो आहे आता आतमध्ये आणि मी आता तुम्हाला भाजीपाल्याच्या सेक्शनला घेऊन जाते. आता आपण आलो फ्रूट्सला. तर तुम्ही बघू शकता हे बनाना, याचं प्राईस आहे 25 करोनला. हे अर्धा डझन बनाना, 25 करोनला 6 बनाना आहेत. आणि हे टरबूज आहे इथं. आणि ऑरेंजेस बघू शकता, हे 28 करोनला आहे. आणि लिंबू आहे तिथं, काकडी, हे टमाटर आणि हे अननस आहे. यांचे सर्वांचे प्राईस वेगवेगळे असतात. इकडे कांदे आहेत, हे कांदे आहे 16 करोनला पर के जी आहे. हे सध्या एक किलोपेक्षा कमी आहे, त्यामुळे सध्या इथं प्राईस 12 दाखवलं आहे. आणि हे बटाटे आहेत, बटाट्याचं प्राईस आहे 11 करोनला 1 किलो आहेत. ते सध्या 1 किलोपेक्षा जास्त आहे, त्यामुळे इथं 16 करोन दाखवलं आहे. आणि भोपळा वगैरे सर्व आहे इथं. आणि हां, हे बघा लसूण, हे आहे 120 करोनला 1 किलो आहे. तुम्ही करोनला म्हणजे × 12 करू शकता, 120 × 12. तर हे 12 करोनला फक्त 3 गाठी लसणाच्या मिळत आहेत आपल्याला सध्या. आणि हे सगळं हे मशरूम आहे इथं. त्यांचे प्राइसेस बघा, हे 15 करोनला आहे. आणि हर्ब्समध्ये हे सगळं आपलं कोथिंबीर वगैरे असतं, पण हे यांचं सगळं सेपरेटच आहे, काय माहीत काय. आणि ही फुलगोबी माझी फेवरेट, हे सध्या 16 करोनला आहे. नेहमी 17 करोनला असते, सध्या 16 करोनला आहे. आणि पत्ताकोबी आहे, ब्रोकोली आहे. आणि हे कांदे आहेत, हे आपले हिरवे कांदे. आणि इकडे सलाड आहे, हे सर्व सलाद वगैरे सेक्शन आहे. आणि ॲपल्स इथं स्वस्त असतात, 12 करोनला आहे बऱ्यापैकी. आणि ॲपलच्या खूप साऱ्या व्हेरायटी आपण इथं बघू शकतो. हे वेगवेगळे फ्रूट्स आहे. हे मिरची आहे, लाल मिरची, मला नाही वाटत तिखट असणार. आणि फुलकोबी ही पण 12 करोनला आहे. तिखटची 16 करोनला होती. हे पोटॅटो आहे. आणि हे पास्ताचे पॅकेट बघा, 500 ग्राम आहे 10 करोनला, म्हणजे अर्धा किलो 120 रुपयाला. आणि हे तेलाचे पॅकेट्स, हे तेलाची बॉटल आहे बघा, 1 किलो तेल आहे 19.95, म्हणजे 20 करोनला. 20 करोन तुम्ही लावू शकता, 240ला 1 किलो. आणि खूप साऱ्या गोष्टी आहेत. आता तुम्हाला काय दाखवू, तरी आपल्या इंडियामध्ये जे आपण वापरतो ते तुम्हाला दाखवतो बऱ्यापैकी. इकडे राईस, हां, हे राईस मी नेहमी वापरतो, हे बासमती राईस आहे. हे आता 18 करोनला दाखवतो आहे. पण आधी 15 होतं आहे, आता वाढले यांच्या रेट, हे 18 करोनला झाले. हे जॅस्मिन राईस आहे, हे 15 करोनला आहे. या दोघांची पण चव सेपरेट असते. आणि हे एक्स्ट्रा परबॉइल्ड ऑइल आहे, राईस आहे, तर हे 11 करोनला आहे, स्वस्त आहे. म्हणजे राईसचे पण इथं 2-3 व्हेरायटी आपल्याला बघायला मिळतात. आणि हे यांचे भरपूर सारे काय असतात, हे यांनाच माहीत आहे. आणि इकडे ड्रिंक सेक्शन आहे. हे वॉटर आहे, आपल्या इकडे आपण बिसलरी वापरतो तसं हे वॉटर आहे. आणि हे फेक्सेकोंडी, हे ड्रिंक मी ट्राय केलं आहे. हे सगळं पूर्ण स्प्राईटची टेस्ट देतं. हे पेप्सी आहे, म्हणजे आपल्या इंडियासारखेच इकडे पण मिळून जातात. आणि इकडे अल्कोहोल पण ह्याच शॉपमध्ये मिळते, त्यामुळे अल्कोहोलसाठी सेपरेट बारमध्ये वगैरे जायची गरज नाही आपल्याला.
आणि ह्या बिअर वगैरे आहे ट्यूबॉर्ग आणि हा तुम्हाला माहीतच असणार आता तुम्ही जर घेत असणार तर. आणि मग हे तुमच्यासाठी आता ड्रिंक काय म्हटल्यावर चकना पण पाहिजे ना, त्यामुळे मग हे चिप्स वगैरे सर्व गोष्टी आहेत इथं. आणखी ह्या मग घरात यूज होणारे लिक्विड वगैरे, वॉशिंग लिक्विड आलं, टॉयलेट पेपर झालं, या सगळ्या गोष्टी आहे. आणि इथं सॉक्स बघू शकता तुम्ही. सॉक्स आहे डिफरंट आणि यांचे प्राइजेस बघा 23 करून 10 पेअर, कधी 3 पेअर, कुठं कमी जास्त होत आहे. आणि इकडे साबण वगैरे बघूया आपण. मी इथून नेहमी ते लक्स साबण घेतो. बघूया ते आता सध्या कुठं मिळतं आहे आपल्याला. तिचं प्राईस पण दाखवतो तुम्हाला. हे बेबीचे डायपर बिपर सगळं तुम्हाला इथं भेटून जाते. आणि हा हे स्किन केअरचे सर्व फेसवॉश वगैरे सर्व आहे सध्या तरी इथं. लॉरियल पॅरिस आणि हे डवचं आहे. आणि चॉकलेट्स बिकलेट्स काय ते त्यांच्या स्वीट्स हे इथं आहे. ड्रिंक्समध्ये इथं भरपूर सारे ऑप्शन मिळून जातात. आणि हे पेपर बॅग्स हे डस्टबिनमध्ये लावायचे त्या बॅग्स वगैरे आहेत. डस्टबिन बॅग्स आपण म्हणतो त्याला, ट्रॅश बॅग्स. आणि हे लिक्विड, हे भांडे घासायचे लिक्विड आहे. सर्व गोष्टींचे यांचे लिक्विड सेपरेट असतं. आणि हे बिस्किट आहे, बिस्किटवालं सेक्शन आहे इथं बघू शकतो. बिस्किट ठीक आहे. हे मोठं बिस्किटचं पॅकेट आहे बघा, 17 क्रोनला आहे. वेगवेगळं आहे इथं. ओरिओ पण भेटून जात आहे. ओरिओ आहे, हे 25 क्रोनला आहे. बघू शकता लई महाग आहे इथं. डेन्मार्कमध्ये कमवत असलेल्यांसाठी स्वस्त आहे. काही म्हणजे स्वस्त म्हणजे ठीक आहे, एवढं पण महाग नाही आहे. आणि हे काय केचप वगैरे, टोमॅटो केचप वगैरे आहे इथं. किडनी बीन्स, आणि फ्रोजन फूडच्या सेक्शनमध्ये आलो आहे आता आपण. आणि हे जॅम बघा, हे मॅर्मलेड, हे 16 क्रोनला, ब्रेडला लावून खायचे आवडते मला, हे भारी लागतं. आणि हे दही दुधाचे सेक्शन आहे इथं. डेन्मार्क तर दुधाच्या ह्याच्यात फर्स्ट नंबरवर आहे, त्यामुळे भरपूर सारे प्रोडक्ट इथं दुधाचे मिळून जातात. चीजपासून तर सर्व गोष्टी मिळून जातात. आणि एग्स पण आहेत इथं, एग्सचे पण भरपूर प्रकार आहे. आणि आरलाचे खूप सारे प्रोडक्ट्स तुम्हाला मिळून जातात. आरला इथं फेमस कंपनी आहे, त्यामुळे बाकी फ्रोझनमध्ये भरपूर आहे. ब्रेड बीट त्यांचे काय असतं इथे. आणि हे ब्रोकोली, बीन्स, आपले वाटाणा वगैरे काय ते सर्व इथं मिळून जातात. आणि हे ते सेक्शन आहे. आता मी तुम्हाला अल्कोहोलचं सेक्शन दाखवतो. हे बघा, हे कोलगेट पण आहे इथं आपलं. इंडियन आपण जे इंडियामध्ये वापरतो ते कोलगेटसुद्धा आहे. भरपूर साऱ्या गोष्टी इथं आपण जे इंडियामध्ये वापरतो ते भेटून जातात. आणि हे आहे मेन अल्कोहोलचे ब्रँड्स. तुम्ही बघू शकता किती महाग इथं दारू आहे. 50 क्रोनला म्हणजे 600ला एक बॉटल आहे ही. आणि 119 क्रोन म्हणजे 1200-1500 ती येईल. खूप महाग इथं ब्रँड्स येतात. आणि हे आपल्याला सेपरेट बारमध्ये वगैरे घ्यायची गरज नाही. शॉपिंग मॉलमध्येच आपण हे विकत घेऊ शकतो. कोल्ड्रिंक्स, सॉफ्ट ड्रिंक्स. आणि ह्या चप्पल आपले जे आपण इंडियामध्ये वापरतो सगळं म्हणजे बऱ्यापैकी सगळ्याच गोष्टी इथं भेटून जातात. थोडं लहान शॉप आहे
तरी सर्व गोष्टी आहेत. आणि दुसरं एक शॉप आहे इथं रेमा 1000 म्हणून, तिथं बऱ्यापैकी जास्त गोष्टी मिळतात. आणि हे सेन्सोडाईन तुम्ही बघू शकता, सेन्सोडाईनचं पण टूथपेस्ट आहे इथं. आधी तर त्यांनी मला व्हिडिओसाठी म्हणजे परमिशन नव्हती दिली, मग मी त्यांना रिक्वेस्ट केलं आहे तर ते बोलले ठीक आहे. त्यामुळे आणि मी थोडं कमी आवाजात बोलतो आहे कारण इथं व्हिडिओ अलाउड नाहीच आहेत बऱ्यापैकी, त्यामुळे आणि लोकांना डिस्टर्ब पण होऊ नये त्यामुळे. तर ठीक आहे मित्रांनो, तुम्ही बघितलं आता काय यांचे प्राइसेस वगैरे काय, ओरिओ बिरिओ सर्व दाखवून झालेच तुम्हाला. तर ठीक आहे, झालं आहे आपलं 365 शॉप एक्सप्लोर. आता बाहेर गेल्यावर दाखवतो तुम्हाला. आता हे इकडे बिलिंग काउंटर आणि लोक, चला तर मग बाहेर गेल्यावर भेटूया. तर मित्रांनो, आपण आता आलो आहे त्या ग्रॉसरी शॉपच्या बाहेर आलो आहे आणि हे बघू शकता तुम्ही कार पार्किंग आहे आणि इथं बसायला बेंचेससुद्धा लावलेले आहेत. आता मी तुम्हाला इथलं पेट्रोल पंप दाखवतो. त्याच्या आधी हे बघा, मॉलच्या बाहेर फ्लॉवर्स आणि गार्डन प्लांट्स असतात, आपण इथून बाय करू शकतो. आणि हे इथं पेट्रोल पंप आहे. इथल्या पेट्रोल पंपवर कोणीच लोक वगैरे नसतात, आपण स्वतःच जायचे आणि पेट्रोल भरायचं असतं. आणि ही एअर मशीन आहे. इथं ही बटन दाबायची आणि हे साईडला इथे आपण एअर चेक करू शकतो इथून. आणि हे पेट्रोल पंप आहे. मी तुम्हाला सांगतो आपण इथं पेट्रोल कसं भरू शकतो. स्वतःच भरायचं असते, काही नाही. तर हे बघा, इथं कार्ड लावायचं आणि पिन टाकायचं. पिन टाकल्यावर आपल्याला हे नोजल आहे गाडीच्या डिक्कीला लावायचं आणि जेवढं पेट्रोल पाहिजे तेवढं भरून घ्यायचं. मग इथं दाखवत आहे, इथून मग आपल्याला किती पाहिजे तेवढं मग प्राईस कट होतात. तर मित्रांनो, आता आपण जाऊया ट्रेन स्टेशनला. मी तुम्हाला दाखवतो इथलं ट्रेन स्टेशन कसं काय असतं. आणि तुम्ही बघितलं आहे पेट्रोल भरायचे काय सोपी पद्धत आहे. काय कार्ड लावायचं, पिन टाकायचं आणि जेवढं पाहिजे तेवढं पेट्रोल भरून घ्यायचं आणि मग तेवढा प्राईस मग आपल्या अकाउंटमधून कट होतं. तर ती बघू शकता, ट्रेन लागलेली आहे तिथं. आपण ट्रेन स्टेशनला जाऊया. तर मित्रांनो, आता आपण आलो आहे ट्रेन स्टेशनला आणि तुम्ही माझ्या मागे बघू शकता ते उड्डाण पूल आहे. आपल्या इंडियामध्ये जसं असतं तसंच. आणि आता मी तुम्हाला स्टेशनच्या आतमध्ये जाऊन दाखवतो नेमकं काय काय इथं फॅसिलिटीज असतात आणि आपण कसं काय तिकीट वगैरे बुक करू शकतो. इथं मशीन असते, आपण स्वतःच तिकीट बुक करू शकतो आपलं कार्ड वगैरे टाकून. तर दाखवतो मी तुम्हाला, बघा मग व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, हे बघा, ही मशीन आहे, आपण इथून तिकीट बुक करू शकतो. तर मी तुम्हाला दाखवतो कसं काय बुक करायचे. आधी इथं हे लँग्वेज सिलेक्ट करायची, इंग्लिश केले. तर हे आता टिंगलेव स्टेशन आहे. तर इथून टिंगलेवपासून कुठं आता आपल्याला काय करायचे, तिकीट करायचे. तर हे तिकीट आणि हे एवढे स्टेशन आहे, एवढ्या स्टेशनला इथून ट्रेन जाते. मग आपण इथून स्टेशन सिलेक्ट करायचं आणि आपली तिकीट बुक करून घ्यायची. पण आता आपल्याला करायची नाही, मी तुम्हाला सध्या दाखवायसाठी इथं आलो आहे. तर आपण हे आता सध्या कॅन्सल करूया. हे झालं आहे कॅन्सल. आणि इथं कार्ड टाकायचं आणि आपण इथून पिन टाकून पेमेंट करू शकतो. तर असे आपण इथून तिकीट बुक करू शकतो. तर आता आपण ह्या पुलावर जाऊया आणि इथून बघूया कसं काय ह्या स्टेशनचा व्ह्यू दिसतोय. तर आम्ही तुम्हाला मगाशी म्हटलं एक ट्रेन उभी आहे, तर ती ट्रेन उभी आहे इथं. ती माहिती नाही का बरं बिघडली असणार किंवा काय, पार्किंगसाठी आहे असं मला वाटतं आहे. तर चला आता आपण वर जाऊया आणि वरून तुम्हाला दाखवतो. आणि यांच्या इकडे पण ट्रेनच्या पटऱ्या आपल्यासारख्याच असतात. पण यांच्या पटरीच्या मध्ये ती म्हणजे ते आडव्या लाईन असतात, ते पूर्ण नसतात, ती फक्त पटरीच्या खाली असते. पण आपल्या इंडियामध्ये आहे ते पूर्ण असतात, जे पूर्ण दोन्ही पटरीच्या खाली पण असते आणि मधात पण असते. तर आम्ही आता आलो इथं वर आलो आहे आणि हे काही असं आमचे टिंगलेव स्टेशन आहे. आणि मोसम बघू शकता, मगाशी आलो आहे तेव्हा ऊन होतं, मग थोडा पाऊस आला आहे, थोडं भिजलो आम्ही परत. आणि हा व्ह्यू बघा तुम्ही मग इथला. आता हे टिंगलेवच्या स्टेशनच्या आणि हा टिंगलेव आहे, पूर्ण गाव आहे जो आपण म्हणू शकतो त्याला. आणि ह्या ट्रेन साईड इथून उभ्या इथं आणि इकडे एवढ्या साऱ्या पटऱ्या आहेत. तर हे असं काही टिंगलेव स्टेशन आहे. तिकीट तर आपण बाहेरूनच बाय करू शकतो. आणि हे इथं लिफ्ट पण आहे खालीवर जायसाठी आणि हे मधातलं प्लॅटफॉर्म आहे. तर मित्रांनो, हे आपलं ट्रेन स्टेशनचे होतं आहे. मग अशी शॉपिंग झालं आहे आणि पेट्रोल पंप पण दाखवलं आहे. आणि बघू आता आम्ही आता रिटर्न घरी जायला निघतो आहे. आणि ही एक फॅक्टरीसुद्धा दिसते इथं, काय माहिती नाही कशाची फॅक्टरी आहे, पण खूप मोठी फॅक्टरी आहे. तर चला आता पावसाचं तर मोसम झालं आहे, आम्ही निघतो आणि बघू रस्त्याच्या
रस्त्यात जर तुम्हाला काही दाखवायचं झालं तर दाखवणार. तर मित्रांनो, आता आपण स्टेशनच्या या पुलावर आलो होतो, तर आपण आता खाली जाऊया आणि आपण पायऱ्यांनी वर आलो होतो, तर आपण लिफ्टने खाली जाऊया. तर बघा, मी तुम्हाला आता इथली लिफ्ट दाखवतो. तर आता आम्ही आलोय लिफ्टमध्ये आणि आता ही बंद होईल. एक मिनिट. आता गेट बंद झालंय आणि आता तुम्ही एक आश्चर्याची गोष्ट बघा, म्हणजे आता गेट इकडून बंद झालंय आणि खाली गेल्यावर दुसऱ्या गेटने आपल्याला दुसऱ्या गेटने बाहेर निघायचे आहे. हा, तर आता आपण खाली आलोय. तर बघा, ह्या गेटने आपण आतमध्ये आलोय आणि ह्या साईडच्या गेटने आपल्याला बाहेर निघायचे आहे. तर फर्स्ट टाइम आम्ही जेव्हा आलोय तेव्हा आम्हाला समजले नाही, पण मग मागे बघितलं तर मागचा गेट ओपन झाला होता. तर भारी वाटलं. त्यामुळे मग आम्ही परत एकदा खाली येऊन मग वर गेलोय आणि आता आम्ही चाललोय, आता घराकडे चाललोय. मोसम तर सध्या तरी ठीक आहे, ऊन आहे. आम्ही आता लवकरात लवकर जावं लागणार. जर पाऊस आला तर आम्ही भिजत जावं लागणार, कारण आमच्याकडे दुसरं काही आम्ही घेऊन आलेलो नाही आहे. तर चला, तर मग आणि रस्त्यात जर काही दाखवायचं झालं तर दाखवणार. आणि चला, भेटूया मग घरी आमच्या. तर मित्रांनो, फायनली आपण आलोय घरी. आणि खरंच जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांना पण शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा.